खाली डोकं, निशिकांत दुबे तुला खाली डोकं, निशिकांत दुबे भाजप सरकार, भाजप सरकार. दुसरा कुठलाच विषय नाही. काल सुद्धा त्यांच्या सरकारचा एक पराभव झालाय. आरक्षण करण्याच्या जोरावरती ते जे मतदारसंघ फोडण्याच्या भाषामध्ये त्यांच्या मनात जे आहे, ज्यांना पाहिजे तसा मतदारसंघ करून महिला आरक्षणाच्या विरोधात आरक्षण देण्याच्या नावावरती स्वतःची पोळी बांधणारे भाजप सरकार आहे. आणि त्यांचे चेलेपेले निशिकांत दुबे सारखे चेलेपेले आहेत, ज्यांना स्वतःचं अस्तित्व काही नाही. फक्त भाजप सोडून स्वतःचं अस्तित्व काही नाही. आज ते भाजपाच्या जीवावरती दुसऱ्यांवरती जे टीका करतात, खालच्या प्रतीच्या जो राजकारणाची घडी आहे ती कुठेतरी विस्कळलेली दिसते. आणि निशिकांत दुबे सारखे जे युपी मध्ये, आम्ही कधी युपी आणि मराठी आज भेदभाव कधीच करत नाही, पण निशिकांत दुबे सारखा नालायक माणूस जो आदित्य साहेबांवरती टीका करतो किंवा आमच्या पक्षाच्या नेत्यांवर टीका करतो, त्याची स्वतःची लायकी नाही. त्याची लायकी नाही. फक्त त्याला पगारी नोकर होता, आता कुठेतरी त्याला चान्स मिळालाय, तो कुठेतरी नगरसेवक झालाय. अशा व्यक्तीचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण इथे भेटलो, जमलेलो आहोत. आणि जी काही राजकीय, याच्या अगोदर सुद्धा राजकीय पातळी होती, परंतु राजकीय पातळी सोडून कधी कोण आपला संवाद साधत नव्हता. परंतु सध्याचे भाजपचे कुत्रे, असे कुत्रे ठेवलेले आहेत भाजपाने फक्त भुकण्यासाठी, त्यांना भुकण्यासाठीच ठेवलेले आहे. असे कुत्रे निशिकांत दुबे सारखे भरपूर कुत्रे भाजपने ठेवलेले आहेत, ज्याचा उपयोग ते फक्त भुकण्यासाठी करतात आणि कुठेतरी वादाची ठिणगी निर्माण करण्यासाठी म्हणून म्हटलं नाही. असे कुत्रे सोडलेले आहेत, त्यांना कामच आहे भुकायचा, फक्त भुंकण्याशिवाय त्या कुत्र्यांना जमत नाही काय.